जिसकी आंखों में कटी थी सदियां, जिसकी आंखों में कटी थी सदियां, उसने सदियों की जुदाई दी है. गुलजार साहेबांचं शेर. आधी वेगळ्या कारणांसाठी आठवायचा, आता ओल्डमंगची बाटली बघितली की आठवतो. त्या रिकाम्या बाटलीतलं मनी प्लांटचं झाड वाढून छताला टेकलं, पण बाटली बदलण्याचा योग काही आला नाही. येण्याची चिन्हही दिसत नाहीत. ऑगस्ट महिन्याची धडाकेबाद सुरुवात असं म्हणत FSSAI ने ओल्डमंग, अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज, बॅकपायपर डिलक्स अशा ब्रँड्सवर कारवाई केली. माल तेढ गायब झाला. ओल्डमंग आउट ऑफ स्टॉक आहे असं सांगायच्या ऐवजी वाईन शॉपवालाच ओल्डमंग बंद झाली की असं सांगायला लागला. विस्की आणि रम बनवायला त्यात फ्लेवर्स टाकले जात होते हे समोर आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली. मग ज्या ब्रँड्सवर कारवाई झाली त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि आमचं दिवसाला कोट्यवधींचं नुकसान होतंय असं म्हणत दाद मागितली. काहींनी फॉर्म्युला चेंज करायची तयारी दाखवली, पण विषय फक्त फ्लेवर्सचा आहे का तर नाही. भेसळ नक्की कशात व्हायला लागलीये, ती होतीये कशामुळे आणि या कठोर काळात चांगली बॉटल कशी निवडायची सगळं सांगतो. नमस्कार, आता मी फक्त पाणी पिणारा चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जवळपास 5 ब्रँड्स बंद झाले. बंद करण्याची कारण काय होती तर या प्रॉडक्ट्स मध्ये कुणी फ्लेवर्स टाकले होते, कुणी लेबलिंग चुकीचं केलं होतं, कुणी दारूच्या वयात गफलत केली होती. अँटिक्विटी, ओल्डमंग, RC हे रोजच्या बैठकीतले ब्रँड्स अचानक गायब झाले. मग याबद्दल वेगवेगळ्या थेरीज येऊ लागल्या. छोट्या ब्रँड्सवर कारवाई करतायत म्हणजे मोठे महागडे ब्रँड्स चालतील. नवीन ब्रँड मार्केटमध्ये आणायचा आहे म्हणून जुन्या ब्रँडवर कारवाई केली. एक नाही अनेक गोष्टी. ही कारवाई झाल्यानंतर एकाच वेळी 3 पातळ्यांवर गोष्टी सुरू झाल्या. एका बाजूला FSSAI तपासणी करत होतं, दुसऱ्या बाजूला ब्रँड्स कोर्टात गेले आणि तिसऱ्या बाजूला पट्टीच्या पिणाऱ्यांचं म्हणणं होतं भेसळ असली तर असली, आम्ही कधी तक्रार केली होती का, आम्ही आक्षेप घेतला होता का, फ्लेवर टाकत असतील तर टाकेनात का. पण FSSAIच्या तपासणीत अनेक गोष्टी समोर आल्या. हा फ्लेवर टाकण्याचा विषय किती डीप आहे ते सांगतो. विस्कीची मजा कशात असते तर तिची चव, सुवास, जिभेवर रेंगाळत राहणं याच्यात. या सगळ्या गोष्टी विस्कीमध्ये येतात कुठून तर प्रोसेसमधून. निगुतीने पिकवलेली बार्ली, एखाद्या झऱ्याचं पाणी, मग नंतर ब्लेंड असू द्या किंवा नसू द्या, पण प्रोसेस, टेस्ट फॉलोज माय ब्रदर. फ्लेवर्स टाकल्यानं होतंय काय तर मूळ मजाच हरवते. बनवणारे शूटर काय करतायत तर विस्की रम मध्ये फ्लेवर्स टाकतात आणि विस्कीला विस्की सारखी, रमला रम सारखी चव देतात. मेरे जैसे कपडे पहन के तू सुलतान मिर्जा दिख तो सकता है लेकिन बन नाही सकता असं सुलतान मिर्जा म्हणाला होता ते उगीच नाही. मूळ विषय कसा आहे, विस्की आणि रम या अशा गोष्टीच नाहीयेत ज्या रंग आणि टिपिकल वास असलेलं अल्कोहोलिक लिक्विड असतील. तसली कामं करायला फ्रूट बिअर आहे की. थोडक्यात भेसळ होतीये प्रोसेसमध्ये, ज्यामुळे चव आणि कॅरेक्टरिस्टिक्स गायब होत आहेत. पिणारे फ्लेवर्ड अल्कोहोलिक बेवरेज पितायत. विषय फ्लेवर पुरता आहे का तर नाही. FSSAI हे म्हणायला अवघड जाणारं नाव असलेल्या फूड रेग्युलेटर्सने आणखी एक गोष्ट फ्लॅग केली. खोटं लेबलिंग. 15 इयर्स ओल्ड, 12 इयर्स ओल्ड असं लिहिलेली बाटली दिसली की आपली इच्छा वाढते, पण बजेटकडे बघून आपण 7 इयर्सवर सेटल होतो. पण हे एज्ड विस्कीचे दावे खोटे असल्याचं काही केसेसमध्ये पुढे आलं. आता विस्कीमध्ये वय महत्वाचं का असतं याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. 2022 साली यामाझाकी 55 या जॅपनीज विस्कीची बरीच हवा झाली होती. याचा एक खंबा 65 कोटींना विकला गेला होता. यात एवढं काय खास होतं तर ही विस्की 55 वर्ष जुनी होती. 1960 मध्ये डिस्टिल केलेली विस्की मिझुनारा लाकडाच्या कास्कमध्ये साठवण्यात आली. मिझुनारा कास्क मधली विस्की आणि 1964 पासून व्हाईट ओक कास्क मध्ये साठवण्यात आलेली विस्की या दोन्ही टॉप क्वालिटी सिंगल माल्ट ब्लेंड केल्या आणि यातून यामाझाकी 55 तयार झाली. ज्या वेअर हाऊस मध्ये यामाझाकीचे बॅरल 55 वर्षांपासून होते तिथलं वातावरण बदलत गेलं. टेम्परेचर, दमटपणा बदलत गेला. कास्कची आतली आणि बाहेरची हवा अशा प्रत्येक गोष्टीशी त्या कास्क मधल्या स्पिरिटचं 55 वर्ष इंटरॅक्शन होत राहिलं आणि 55 वर्षांचा फ्लेवर विस्कीत उतरला. थोडक्यात ओल्ड इज गोल्ड. एज्ड विस्की महागात विकल्या जातात त्या यामुळे. बरं, स्कॉटलंडमध्ये एखाद्या दारूला स्कॉच म्हणण्यासाठी काही नियम आहेत. ती एकाच ठिकाणी डिस्टिल झाली पाहिजे, त्यानंतर ती कास्कमध्ये किमान 3 वर्ष मॅच्युअर झाली पाहिजे आणि स्कॉटलंडमध्येच बॉटलिंग झालं पाहिजे तर ती स्कॉच, नाहीतर नुसतं स्पिरिट. पण भारतात असं काही होतं का तर उत्तर आहे नाही. भारतात एखादं स्पिरिट ठराविक वर्ष मॅच्युअर झालंच पाहिजे असा काही रूल नाही. त्यामुळे कित्येक ब्रँड दारू मॅच्युअर होण्याची वाट बघत नाहीत तर डायरेक्ट मार्केटमध्ये आणतात. स्कॉटिश, जॅपनीज विस्की या लाकडाच्या कास्कमध्ये मॅच्युअर होतात. ब्लेंडर स्प्राइड
कॉलम स्टील्स वापरून डिस्टिल केले जाते. मेन म्हणजे इतकी वर्ष मॅच्युअर झालीच पाहिजे असा नियम नसल्याने लेबलवर कुणालाही कसंही रान हाणता येते. आता याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे. स्कॉटलंडमध्ये 3 वर्ष विस्की मॅच्युअर केली तरी तिथल्या कमी तापमानामुळे इव्हॅपोरेशनमुळे वर्षाला 3% स्पिरिटच कमी होतं, ज्याला एंजल शेअर असं म्हणतात. भारतातलं तापमान आणि एकूणच वातावरण पाहिलं तर वर्षाला 30% लॉस होऊ शकतो. एंजल शेअर एंजल्स राहणार नाही, पण म्हणून भारतात विस्की मॅच्युअर होतच नाहीत असंही नाही. पॉल जॉन आणि अमृत 3 वर्षांसाठी स्पिरिट मॅच्युअर करतात. स्कॉटलंडमध्ये 9 ते 10 वर्षात जो फ्लेवर येईल तो इथं 3 वर्षात येतो आणि म्हणूनच युनिक ठरतो. क्वालिटी द्यायचं ठरवलं तर देता येते एवढं नक्की. आता लेबलचा विषय फक्त वयाचा नाहीये, तर भारतात ब्लेंडिंगसाठीही नियम नाहीये. भारतात ब्लेंडेड विस्कीचा ट्रेंड आहे. बार्लीऐवजी ग्रेन स्पिरिट वापरून विस्की बनवली जाते. बॅलेंटाईन, जॉनी वॉकर, ब्लेंडर स्प्रेड ही काही उदाहरणं. यात आणखी एक प्रकार असतो ब्लेंडेड विथ स्कॉच, ज्यात RS, IB, BP, अँटिक्विटी येते. पण ब्लेंड करताना स्कॉच किती टाकायची हेच स्पष्ट नाही. ब्लेंडेड स्कॉच वाचून भारी आहे समजून प्यायला जाल खरं, पण यात 3 थेंब स्कॉच टाकली, 3% टाकली की 30% टाकली, यू नेव्हर नो. त्यामुळेच फूड रेग्युलेटर्सने भेसळी विरोधात कारवाईचा फास पक्का केलाय. पण भेसळ फक्त लेबलवर फ्लेवर्स टाकण्यात किंवा वयाचा खोटा दावा करण्यातच होते का, तर असंही नाही. एकच ब्रँड 2 राज्यांमधून घेतला तर चवीत फरक जाणवतो, कारण त्या त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी वेगळे स्टँडर्ड्स वापरले जातात. कधी कधी बनवण्याची पद्धत पण 19-20 असते आणि थेट फायनल प्रॉडक्टमध्येच मापात पाप होतं. आता एवढी भेसळ होती, पनीर सेफ राहिलं नाही, दूध सेफ राहिलं नाही, दारूही सेफ राहिली नाही. होय, दिल छोटा मत करो. बॉटल कशी निवडायची याबद्दलचं एक्सपर्ट्स कडून घेतलेलं ओपिनियन सांगतो. बॉटल घेताना बघायचं कंपनी मल्टीनॅशनल आहे का. जर कंपनी मल्टीनॅशनल असेल तर बॉटल कुठली आहे, बॉटलची कॅप कुठली आहे, इतक्या बारीक गोष्टी कंपनीकडूनच बघितल्या जातात. फक्त मल्टीनॅशनल कंपनीची घेऊन भागतं का, तर नाही. कुठून घेताय हे पण महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही अशी राज्य आहेत जिथे एक्साईज ड्युटी जास्त आहे, त्यामुळे इथे अगदी सिलेक्टेड माल येतो. झोल होण्याची शक्यता कमी असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते शुगर कमी करायचे, डाएटवर आहे असं म्हणणारे कार्यकर्ते कुठलीही गोष्ट घेताना जसं लेबल वाचतात तसंच लेबल दारू घेतानाही वाचायचं. त्यात ॲडेड कलर्स असं लिहिलं असेल, ब्लेंडिंग बद्दल क्लॅरिफिकेशन नसेल तर जरा जपून. भारतातले कन्झ्युमर्स प्रीमियम विस्की प्यायला लागलेत असं सतत सांगितलं जातं, तसा डेटाही दाखवला जातो. आपलं नाव त्या आकड्यात येत असेल तर रेप्युटेशन, टेस्ट आणि एक्सपिरियन्स तिने जपलं पाहिजे. एखाद्या वेळेस 12-24 झालं तरी चालेल, पण 44 करायच्या नादात भेसळ पोटात जाऊ न देणं हे अस्सल शौकीनाचं लक्षण